त्याप्रमाणे प्रथम वधूंनी तथागत भगवान बुद्धाच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करायची आहे. वधूंनी भगवान बुद्धाच्या प्रतिमेला तथागत भगवान बुद्धांचा विजय असो. त्यानंतर वरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करायची. बुधवारांनी अगरबत्तीचं व मेणबत्तीचं प्रज्वलन करून हा परिसर प्रकाशमान व सुगंधित करावा. बुधवारांनी मेणबत्तीचं व अगरबत्तीचं प्रज्वलन करून हा परिसर सुगंधित व प्रकाशमान करावा. मेणबत्ती किंवा अगरबत्तीचं प्रज्वलन आम्ही कुठल्याही कर्मकांडातून करत नाही, तर मेणबत्तीचं प्रज्वलन यासाठी करतो की ती स्वतः जळते, इतरांना प्रकाश देते आणि शेवटी आपलं अस्तित्व शिल्लक ठेवते. आणि अशा प्रकारेच माणसानं आपलं जीवन जगावं हा आदर्श आम्ही मेणबत्तीत करून घ्यावा. म्हणून बुद्ध म्हणतात, चंदनं तगरंग वापी उपलंगाचं वस्ते की येथे संगंध जातानं शीलगंध अणुतरो सर्व शिलापेक्षा सर्व सुगंधापेक्षा शिलाचा सुगंध हा सर्वश्रेष्ठ आहे. हे बुद्ध शिलवग्ग म्हणतात. म्हणून आम्ही या ठिकाणी अगरबत्तीचं प्रज्वलन करतो. या ठिकाणी आपल्या आदर्शांचं पूजक सन्मानपूर्वक पूजन वधूवरांनी केलेलं आहे. वधूवरांचा मी या ठिकाणी परिचय देतो. आजच्या या संस्कार विधीचे वर आहेत आयुष्यमान राहुल, आयुष्यमानिनी गंगाबाई व आयुष्यमान भारतराव लांबतुरे, राहणार सायखेडा, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ यांचे ते सुपुत्र आहेत. आणि या संस्कार विधीच्या वधू आहेत आयुष्यमानिनी रवीना, आयुष्यमानिनी अणुबाई व आयुष्यमान भीमरावजी मोरे, भीमरावजी मोरे, राहणार पारवेकर नगर, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ यांच्या ते सुकन्या आहेत. आणि या दोन परिवारामध्ये हा ऋणानुबंध आज संपन्न होतो आहे संस्कार विधीच्या विवाह संस्कार विधीच्या माध्यमातून. तेव्हा सामूहिक त्रिसरण पंचशील घ्यायचं आहे. वधूवरांसोबत आपण सर्वांनी घ्यायचं आहे. हात जोडा.